रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं असं लोक म्हणत असतात. ते नेमकं अगदी खरं आहे. नातेवाईकांचं पण अगदी नेमकं असंच असतं. समोरून काम आपलं व्हावं असं म्हणणारे नातलग मागून आपली कशी वाट लागेल याचा प्रयत्न करत असतात. दोस्तांनो, तुमच्या घरामध्ये कधी वाद, तंट, भांडण हे होत असतील तर मिटवण्यापेक्षा वाढवण्याचंच ही लोक कामं करत असतात. तुमच्या प्रत्येक प्रगतीमध्ये आणि यशाला कशी नजर लावायची हे यांना माहीत असतं. आपल्या घरात काही वाईट घडलं तर आधी आनंद अशा लोकांना होत असतो. दोस्तांनो, बरेचदा नातेवाईकापेक्षा बाहेरची लोकच वाईट प्रसंगाला मदतीला येत असतात आणि रक्ताची नाती फक्त मजा बघत असतात. टोमणं मारणं, कुचकट बोलणं, शिवीगाळ करणं हे त्यांचं विशेष गुण असतात. म्हणून दोस्तांनो, अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपण आपली प्रगती करायची, कारण ही लोक मानसिकरित्या आजारी असतात. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. हरामाचा पैसा फक्त मस्ती करायचं शिकवतो, मात्र घाम गाळून कमावलेला पैसा आयुष्य जगायचं कसं हे शिकवतो. इतरांसाठी खड्डा खोदणाऱ्या माणसांना नियती त्याच खड्ड्यात गाडल्याशिवाय राहत नसते. कोणी दोन शब्द गोड बोललं तर लगेच भावूक होऊ नका, कारण लोक फायदा असेल तरच गोड बोलत असतात. कठोर परिश्रम केल्यानं माणसाचं दारिद्र्य दूर होतं आणि उपासना केल्यानं पाप कमी होतं. कामापुरती आठवण काढणाऱ्यांना नावापुरतं लक्षात ठेवायचं असतं. आपल्या आयुष्यात आपण काही व्यक्ती लादून घेत असतो, काही लोकांना सहन करत असतो, तर काही लोकांची मर्जी सांभाळत बसत असतो. या सगळ्या लोकांना सांभाळता सांभाळता आपलं निम्म आयुष्य आपण पणाला लावतो आणि शेवटी निष्पन्न काय होतं तर शून्य. लहानपणी आई सांभाळते आणि म्हातारपणी बायको सांभाळते. या दोन स्त्रियाशिवाय तुम्हाला कोणीही जीव लावत नाही आणि काळजी घेत नाही. बाकीची नाती केवळ मोहमाया, माया जल असतं. आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा पाय घट्ट रोतून उभं राहायचं, कारण प्रश्न वादळाचा नसतो. ते जेवढ्या वेगाने येतं तेवढ्याच वेगानं निघून जातं. आपण किती सावरलो आहे हे फक्त महत्वाचं असतं. निर्णय म्हणजे आयुष्यातील तोल आहे. एकदा का तोल चुकला की आयुष्य चुकायला वेळ लागत नाही. माणूस स्वतःला प्रत्येक ठिकाणी जबरदस्तीनं जुळवून घेत असतो, म्हणूनच तो दुःखी असतो. एकमेकांशी भांडा, रागवा, रुसा, पण एकमेकांची साथ कधीच सोडू नका. अन्याय करणारी व्यक्ती आपल्या रक्ताच्या नात्यातील आहे, म्हणून त्याची बाजू घेणारे सगळेच असतात. पण अन्याय करणारा कोणी असो तो अन्यायच आहे असे मानणारे दुर्मिळ असतात. नाती बघून न्याय करणं
हाच खरा अन्याय असतो आणि सत्यता बघून न्याय करणं हीच खरी मानवता असते. नको त्याला डोक्यावर घेतलं की ते घाण केल्याशिवाय राहत नाहीत. आपलं कोणीतरी असण्यापेक्षा आपण कोणाचं तरी असण्यात आनंद असतो. वेळ जेव्हा पलटते तेव्हा सगळं काही पलटत असतं. त्यामुळं चांगल्या वेळी गर्व नाही करायचा आणि वाईट वेळी धीर नाही सोडायचा. स्वतःला इतकं खंबीर आणि संयमी बनवा की कोणी कधीही तुमच्या आयुष्यात वादळ उठवलं तरी तुमचं लक्ष आणि विश्वास विचलित व्हायला नको. अहंकार हा त्यांनाच होतो जे संघर्षाशिवाय सगळं काही प्राप्त करतात, तर ज्यांनी कठोर परिश्रमातून मिळवलेलं असतं तेच इतरांच्या मेहनतीचं कौतुक करत असतात. आयुष्यातील काही निरोप हे आपल्या मानसिक शांततेसाठी घेतलेलं चांगलं असतात. शांतता बऱ्याच समस्यावर औषध असते, पण जेव्हा मान, सन्मान आणि स्वाभिमानावर वार केला जातो तिथं तोंड उघडणं अत्यंत गरजेचं असतं. त्या घराचा पाया कधीच मजबूत होऊ शकत नाही जिथं घरचा पुरुष खोटं बोलतो आणि स्त्रीनं खरं बोललेलं पुरुषाला सहन होत नाही. म्हातारपण इतकंही वाईट नसतं, पण ते वाईट आहे ही जाणीव करून देणारी मुलं असणं त्याहूनही वाईट असतं. तीच नाती शेवटपर्यंत साथ देतात ज्यांची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही. नातं दोघांनी मिळून टिकवायचं असतं. मी, माझं, आम्ही आणि आमचं अशा शब्दांचा जास्त वापर होतो तेव्हा माणसं दुरावत असतात. अति बडबड आणि अति गडबड हे अर्धवट प्रगतीचं लक्षण असतं. माणसानं श्रीमंतीचं कौतुक जरूर करावं, पण साधेपणाला दारिद्र्य कधीच समजू नये.